पिंडपदावर दिला पुणे करे माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण कर्मांतर बोंब मारी हरिहार माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणून माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे सरच्चरण सर्वैरंगांगुलिलारुडानंदनहितदानि नंदनं नंदनानं परमगुरुशिवानाकं ब्रह्मगंधनेत्रं सदवदवनासमित्तलं भीमरक्तं परंपुण्डलिकायात्मनन्दर समागतं विस्कन्दनानन्दवन्नं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गकरि प्रथमनं करुणा करा बळाला तो मत्सरग्रहाला दे पावन घाडे चराचरण करा तो सरी काहीच न बोले तो वचनात भावी ब्रह्म सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रामने खाती केली शिळा शिखरे सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी दुजीपना नाडळी हलोती भव सिंधुसी सेतु बांधिल जोडी अनाथा गुणाकारिणी तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म थोडा चला पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनमानवी देवपची केली नत्यागते देव लोकासी नेली धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य तुझी जाई धन्य तो शिवाजी जलाची उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी विठ्ठल दिला पुले करुणाजे झाले वर्जन भेटले पितरांची प्रस्तुती प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेवी करता घेतलेला भंग दोन वर्षी पंचमवेद वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनी वशी वैराग्य मूर्तिमंत पुतळीने पंचमवेद म्हणून त्याचा गाता भगवंताने डोक्यावरती घ्यावं आनंदाने नाचावं अशी कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर घोषित प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबराय यांचा चार चरणाचा परमात्म्याला हा उत्तम अति उत्तम नवदेह दिला तो त्याला एक दिवस समर्पित तुकोबरायांनी कसा केला याचं यथार्थ वर्णन अभंगात केलं विठ्ठल पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय 11 मन 11 तत्वांचं शरीर मी त्या भगवंताला पांडुरंगाला परमात्म्याला विश्वंभराला समर्पित केलं पिंड पदावरी दिला आपुले करी माझ्या हाताने मी तो देह त्या परमात्म्याला समर्पित केला आणि म्हणून असा देह ज्यानं दिला त्याला एक दिवस समर्पित करावा लागतो त्यानं काय झालं तर ते गयामाईला सांगतात हे माय यातून मी समर्पित भावाने ही सेवा केली माझे झाले
त्यानं काय झालं, पितले पितरांचे ऋण माझ्या बापाच्या, माझ्या आजोबांच्या, माझ्या पितरांच्या ऋणातून देवा मी मुक्त झालो. त्याच्यासाठी काय केलं मी, तर माझी परिस्थिती नाजूक होती म्हणून मी फक्त त्याच्या नावानं टाहो फोडला, बोंब मारली, केलं करांतर बोंब मारली हरिहर, त्याच्या नावानं बोंब मारली. आणि म्हणून मी असं त्या कर्मातून उतराही झालो. आता तो खूप बरं आहे. माझं भार आणि माझं ओझ हे विश्वंभर आहे परमात्मा, काहीच कमी झालं त्या भार वाजातून मी मुक्त झालो. तू कमी माझे भार उतरले, कशामुळं माझं झालं गयावर जार, फुटले पितरांचे ऋण, तुम्ही मुक्त झालो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि अभंग इतकं व्यापकतेनं भरलेला आहे. मला वाटतं अभंगाचा अर्थ इतका साधा असेल का? हे योगी जपी तेथे संदेशी साहित्यिक विचारवंत 60-60 हजार वर्ष लोकांचं पीठ खाऊन योग्यांना कळाला नाही, तो परमात्मा माझ्या तुकोबऱ्यांनी घरी आणून राबवला. त्यांची ताकद आहे, त्यांची विद्वत्ता आहे, त्यांची सत्ता आहे, त्यांची प्रतिमा आहे. म्हणून या अभंगाचा अर्थ इतका साधा असेल असं मला तरी वाटत नाही, पण मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार, तो म्हणजे असा. बरोबर 1 वर्षापूर्वी आनंदाचं असणार हे कुटुंब दुःख सागरामध्ये लोटले गेले. या कुटुंबाचा करता धरता प्रथम पुरुष असणारे या कुटुंबाचे बाबा, कुटुंबाचा वडील, कुटुंबाचा प्रमुख, या कुटुंबरूपी नाटकातील प्रथम नायक त्या कुटुंबाला हरपला, या कुटुंबाला सोडून गेला. आणि त्यांचे असणार हे पुण्यस्मरण तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडते. आदरणीय कैलासवासी नानासाहेब बाबराव सूर्यवंशी खंडोळा आयुष्यभर सेवा करून पतीचं देव पण मिळवलेले त्यांच्या आदरणीय लक्ष्मीबाई आयुष्यभर त्यांच्या बरोबर नांदल्या राहिल्या, घडवलं आणि हा परिवार एकच तत्वानं बांधला. त्यांच्या पाठीमागे असणारी त्यांची दोनही मुलं, एक मुलगी विलासराव असतील, दत्तात्रय असतील आणि मुलगी शांताबाई दिलीप गोलांडे. 5 नातू आहेत आणि 3 नाती इथं. असा असणारा त्यांचा परिवार. गोकुळामधून हा बाप गेल्या वर्षी निघून गेला. 1 वर्ष पूर्ण होत आहेत तरी आठवणी स्मृती त्यांच्या सदैव त्या मुलांच्या मुलींच्या अंतकरणात नव्हे, त्या परिवाराच्या अंतकरणात जागे असतात. त्याचं केलेलं स्मरण म्हणून त्याला म्हणावं पुण्यस्मरण. त्यांच्या आयुष्यामधील जे काही पुण्य आहे त्याची ती गेल्यानंतर 1 वर्षानं काढलेली आठवण म्हणजे पुण्यस्मरण. परमात्म्यानं नाती घडवलेली नसतात, पण कुठून तरी ती नाती जुळतात. कोणीतरी गावची पोर, कोणीतरी गावचा पोरगा, आणि असं नातं जमलं. त्याचं रूपांतर लग्नामध्ये झालं आणि तोच हा वटवृक्ष, तेच हे अंगण, ज्या अंगणातून बाप आयुष्यभर राबला त्याच अंगणात याच ठिकाणी शेवटची अंघोळ घातली. मस्तीत शीड घाली रानाच्या पाखरांची, रानात भेट झाली. अशा भेटीत ठरवलेलं नसतंय कुठं जन्माला यायचं, ठरवलेलं नसतंय कधी जायचं. गुरांना एकदा खाया टाका बर का, आणि जास्त टाका, शेणात का तोडवणात टाका. ते ठरवलेलं नसतंय. जगजित सिंगच्या गझल प्रमाणे हे जीवन आहे. चिठ्ठी न कोई संदेश, जानो कौन सा देश, जहां तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. जात असताना निरोप नाही, जात असताना बातमी नाही, का आहे नाही, सगळं काय अचानक घडतं. आनंद विरून जातो आणि मग त्या आठवणी दाटून येतात. आणि जोपर्यंत अस्तित्व रूपाला दारात आहे तोपर्यंत मला वाटतं आठवणी होतीलच असं काय नाही. गेल्यानंतर मात्र का हुरमचत प्रत्येक शब्दाची आठवण. अरे पत्नीला आठवतं मालक कसा असावा हे त्याच्यामधून कळालं. मुलांना वाटतं बाप कसा असावा हे बाप म्हणून कळालं.
लेकीला वाटतं बाप कसा असावा हे गेल्यानंतर कळालं. सुनाला वाटतं सासरा कशी होते गेल्यानंतर कळालं. नातवंडांना वाटतं आजोबा कसे होते गेल्यानंतर कळालं. अस्तित्व संपल्यानंतर त्याच्या स्मृती जाग्या होतात. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. म्हणून असणारा हा सूर्यवंशी परिवार या परिवारानं हा एकदिवसीय नामयज्ञ सोहळा महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायक वृंद टाळकरी वृंद इथे बोलवले. शिरूर तालुक्याचे भाग्यशे सन्माननीय पेटी मास्तर कुरोळीचे आमचे नचले महाराज असतील, दादा असतील, इथे ग्रामस्थ टाळकरी वृंद, भजनी मंडळ, माझ्या वडिलांच्या अधिकाराचे सर्व वृंद, विनिकरी बाबा असतील, फक्त मराठी आणि मराठी गाणं या दोन्ही चॅनलवरती कीर्तन करताना सावलीप्रमाणे पाठराखण करणारे माझे श्री राधे ग्रुपचे, जय महाराष्ट्र ग्रुपचे वेब सिरीज करणारे आदरणीय पंढरीजी महाराज सातपुते असतील, आमचे मृदंगाचार्य अक्षयजी महाराज कदम असतील, तुम्ही सर्वजण गुणजन आणि आईचं तर काय वर्णन करावं. चुकलिया पुत्राची वार्ता ऐके जी माता. चुकलेल्या लेकराची वार्ता ऐकण्यासाठी हसलेली माय लेकराला पाहिल्यानंतर जसं भूकतान हरपते आणि त्याच्या वराशी येऊन बिलकते, त्याचे पापे घेते, अशा संयमी अंतकरणानं कीर्तन ऐकणाऱ्या श्रोतेजनाने सर्वांच्या साक्षीनं या वडिलांच्या प्रित्यर्थ केला जाणारा एक दिवसीय नवीन वर्णन त्या वडिलांचं करायचं. अनेक थकले, कोणाला बाप सांगता नाही आला, कोणाला बाप कळाला नाही. माझ्या संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून गाथेमध्ये 682 अभंग माझ्या तुकोबरायांनी मायबापावरती लिहिले. त्या अभंगात वर्णन आईचं आलं, त्या अभंगात वर्णन बापाचं झालं. काय असलो देवाला ज्यांच्या बद्दल वर्णन करावं वाटलं तो बाप, जगाच्या मालकाला वाटलं वर्णन करावं, विश्वाचा मालक ज्याने राबवला त्या संतांना वाटलं वर्णन करावं. ते माझे तुकोबर आहेत, त्यांनी वर्णन केलं त्या वडिलांचं. म्हणून तेनेच कोणते चालत जाता नपडे गुंता कुठे काही, त्या संतांच्या मार्गाने आपल्याला चालत जायचंय आणि तोच बाप आठवायचा आहे की जो माझ्या कृष्ण परमात्म्याला कळाला नाही. जेवण करते आणि रुक्मिणी त्याला पंचपक्वान्नाचे जेवण घालते. 32 मनाच्या सिंहासनावरती देवरत्न जडित अशा सिंहासनावरती बसलाय. स्वतःच्या हाताने रुक्मिणी आई त्याला घास भरवते आणि पहिल्याच घासाला देवाचे डोळे डबडबले. विश्वाच्या मालकाची बायको त्या कृष्ण परमात्म्याला विचारते का हो चांदीचा ताटा सोन्याच्या वाट्यात तरी डोळं का तुमचं डबडबलं. त्यावेळेस डबडबलेल्या देवातून आसवाचा वांद कोसळला आणि रडायला लागला देव. विश्वात सगळं काही मिळालं गे रुक्मिणी. अरे 14 क्षणी सैन्य मिळालं, द्वारकेची राज्यगादी म्हणावी. या जगावरती राज्य करणारा चक्रवीर स्वामी म्हणून माझी गणती झाली ना. बोलविल्या भेट बोलविल्या चालविल्या सूर्य चालविल्या हलविल्या प्राण हलविल्या जगाते चालित्या वृक्षाची पाने हलविल्याची सत्ता ऐसा सत्ता अधिकारी माझा विश्वंभर परमात्म्याचं सद्भाग्य लाभलं. पण रुक्मिणी भरल्या नदीमधून सुपाद घेऊन जाणारा आज बाप जिवंत नाही, त्याचं मला रडू येतं. आणि पंचपक्वान्नाचीच गोडी काय ग, ताकात भाकरी चुरून घालणारी आज यशोदाबाई मला दिसना. त्याच्या डोळ्याला मला पाणी. विठ्ठल म्हणून हवं. थोडासा उशीर झाला मला यायला, दिलगिरी व्यक्त करतो. तरी विनेकरीन आम्ही संघ झालो बर का. उशीर जरी झाला असला तरी बरोबर वेळेत आलो. काय असतंय, प्रवास असतो. वाटेने एक ट्रॉलीवाल्याने आम्हाला 15 मिनिटं जाऊन दिली नाही, त्याने 2 बैलगाड्या खाली केल्या. मग ट्रॅक्टर जोडला, मग तो निघाला. मग आम्ही गाडीत उतरलो. त्याने ट्रायला जोडताना लावलेल्या उटी आम्ही आमच्या हाताने काढल्या, बाजूला टाकल्या. पायाने लाथाडलेली उटी हाताने तरी काढत जा, पुण्याचा ठाव तिथून चालू होतो. मला वाटतं मंदिराच्या पायरीपेक्षा पुण्याचं काम रस्त्यापासूनच चालू आहे. अबीर बुक्यापेक्षा कोणीतरी धडकून मारण्याला ते कोणीतरी वाचवावं. रस्त्याच्या उटीपासून परमात्मा चालू होतो.
तिथून येणं झालं, तुमच्या गुणीजनांची भेट झाली. भेट होणं फार महत्वाचं आहे. माझ्या विश्वाच्या मालकाची भेट व्हावी तळमळ असायची संतांची. म्हणून तो खूप बरोबर वाटायचं, देवा याच जन्मात येऊन तुझी संगत घडावी. कोणाकोणाच्या पाया पडले नसतील माझे, तू खूप बरं आहे. प्रत्येकाच्या पाया पडायची, पुसावीसी हेची वाटे, जो जो भेटत असी देव कृपा करील माझ काय लाज राखील. या जन्म मरणात येऊन तो देव माझे लाज राखेल का? सगळ्याला म्हणायचे. तेवढे म्हणताना तो खूप बरं आहे. ते कोतवालाच्या सुद्धा पाया पडले बरं का त्या देवाच्या. गरुडाच्या बाई थोडी वेळा बाई कशासाठी? तो देव घेऊन या, त्याची भेट घ्यायची. माझ्या विश्वाच्या मालकाला पाहण्यासाठी हसुसलेले संत बापांचे डोळे माझ्या ज्ञानोबारायांनी टिपले. ज्ञानोबा म्हणतात, देवा तुझी आणि माझी भेट झाली नाही. विरहिणीमध्ये माझ्या माऊली सांगतात, रजनी झाली नको नको हारी कष्ट हे दादी जशी विरहानी सांगितली ना, मला वाटतं विरहानी म्हणजे कुटुंबाची माया. कुटुंबाची आई सुद्धा तशीच आहे. कुटुंबाचा बाप सुद्धा तसाच त्या विरहानी सारखा आहे. अरे आयुष्यभर हाडाची काढ, रात्रीचा दिवस, रक्ताचे पाणी, गळ्याचा गाडीला नखा बोटानं संसार केलेला सोडून जात असताना त्याला सुद्धा तेवढंच दुःख होतं. आयुष्यभर कष्ट यातना सहन केले, ज्यांच्यासाठी हा शामियाना आशियाना घडवला, त्या लेकरांनी पुढे पायवाट चालवावी, ही टिकवावी. ही खंत तुमच्या आमच्या जीवनाची नाही, तर माझ्या तुकोबरांच्या जीवनाची सुद्धा हीच खंत होती. ते म्हणतात, अरे मला सुद्धा वाईट वागता येतच की, मला का वागायचं नाही? तर ती खंत आहे माझ्या वडिलांची, ती सल आहे माझ्या मातृत्वाची अंतकरणामधली. ती जतन मला करायची हो, ती पायवाट मला करायची. अरे पुढे म्हणून अरे एवढा ईश्वर बापाने कमी होऊन काय पोरांनी ठेवलं, त्याच्यासाठी जगले माझे तुकोबराय. माझ्या वडिलांची निराशी गाथा निराशी गा देवा. ही ठेव काय ठेव तर तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या पायाची सेवा करायची देवा. माझ्या बापानं मला सांगून गेले जाता जाता, तेवढं करा पोरांनो, तेवढी पायवाट बंद होऊ देऊ नका. अरे हातात घेतलेली पताका कुठंतरी खिडकीला ठोकून देऊ नका रे, ती चालू ठेवा पुढे परंपरा. त्या परंपरेचे पाईक माझे तुकोबर आहेत. म्हणून ही कथा आहेत, म्हणून कीर्तन आहेत, आणि म्हणून कुठेतरी अंगणामध्ये तो गजर होतो. वैष्णवा घरी सर्व काळ सारा जन जन ती टाळ, म्हणून गजर होतो. ती पायवाट आहे, ती पायवाट आहे, ते कार्य आहे. आज मीरा शिकवून जगतो, पायवाट
कोण जाडतो? कोणी नाही. एवढं दुःखमय वर्ष गेलं अख्खं. 8 महिने प्रत्येक जण दुःखात होता. कोणी कोणाच्या घरी जायना, कोणी कोणाच्या घरी येईना. लॉकडाऊन पडलं, आम्ही 7 लाखाची गाडी घेतली. महाराज हप्ता कसं भरताय कोणी विचारलं अजिबात विचारपूस सुद्धा नाही. एवढी प्रेमाची माणसं पण कुणी लॉकडाऊन मध्ये फोन केला नाही. महाराज जगलात का, आहेत का, कोरोनाचं झालं तुम्हाला काय नाही, काय नाही. निश्चिंत माणसं प्रत्येकाचा जीव वाचवत. अशा काळात कीर्तनाचा म्हणजे नको राहू, लय बिया. कोणी कीर्तनाला सुद्धा कोणाच्या बरोबर यायचं तयार नाही. कठीण प्रसंग, इतक्या कठीण काळातून तुम्ही आलो. अख्खं वर्ष वायाला जवळजवळ गेलं बरं का. 99% लोक जगातले बर्बाद झाले या 7-8 महिन्यामध्ये. 1% माणसांनी त्याचा सुद्धा गैरफायदा घेतला, त्यातही ते अपजतीच झाले बरं का. 1% माणसं सुधारली. 99% माणसांना हे कळालं, पण कळून चुकलं बरं का. फार मोठ्या आठवणी देऊन गेला तो काळ. अरे माणसं कुठपर्यंत असतात, परिवार कुठपर्यंत असतो, परिवारातली माणसं कुठपर्यंत असतात प्रत्येकाला कळालं. अरे विश्वाच्या मालकाची आषाढीची कार्तिकीची वारी झाली तरी 1000 किलोमीटरच्या वाऱ्या माझ्या गरिबांनी केल्या. मुंबई पासून यवतमाळ पर्यंत चालत चालत 1000 किलोमीटर गेले. अरे पोटाला चिमट देऊन 4-4 महिन्याचे लेकरं कमराला बांधून माझी माय चालली. मास्क नाही घेता आला तर वाळाची पानं सुतळीनं बांधून, पोरांची लेकरांची तोंड बांधून ती आई गेली आणि कुठेतरी एखादी काठी वाचवायसाठी प्रयत्न केला. अरे गावागावात काहींनी पाणी दिलं नाही, काहींनी भाकरी दिली नाही, कोणी राहायची व्यवस्था केली नाही. 1000 किलोमीटर ज्याच्यासाठी घरी चालले. अरे त्या सख्या रक्ताच्या माणसांनी दारं लावली, जिल्हा परिषदने दारं उघडली. याच्यापेक्षा काय वास्तव असं. अख्खं वर्ष वाईट मध्ये गेलं. जाता जाता तरी चांगलं वर्षाने काम करावं का नाही. जाता जाता निवडणुका लावून गेला. जाता जाता गाव पिटवून गेला गडीवा. आता प्रत्येक जण म्हणतो महागाई तुमच्या देऊ नका. आमचं तर तिकडं 3 दिवस झाले त्या भैरवबा डोक्यावर घेतला. काय काय गुलाल तुमच्या महागाई देऊ नका. अरे परिवार आजपर्यंत बरबाद झाली. सरपंच पदाच्या निवडणुकीला उभं राहिलेल्याची काय काय कोरकुम सारख्या चौकात हॉटेल आहेत, चहाच्या पान टपऱ्यात बरबाद झाली माणसं. अरे त्याचा एवढा हवास नसावा, त्याची एवढी आवड नसावी. अरे आयुष्यभर मुखाला सुपारी न लावणारी माणसं रस्त्याच्या कडेला बादली पाणी आणून तिघांनी घरी नेऊन सोडवली. कशासाठी? राजकारण कोणाला कळणार नाही. चांगल्याची घरे ह्यात बसली तरी एक आवड असते. इम्प्रेस होता तो तिकडं. इकडं चला म्हणलं तरी कोणी येणार नाही आणि तिकडं वाजलं तरी लगेच जाते. तिकडं हरिपाठ चालू झाला तर म्हणते माईक बंद करा, लोकांना झोप येऊन द्यायनात. पण तिकडे फक्त वरात लागू द्या, गाडी घुंगाराची आली. मग तिकडे पडाले राव. लोकशाही. अरे बाजारात मी माझं गाव विकलेलं पाहिलं. कशासाठी लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला? मी म्हणतो पेनारा चांगला, कमीत कमी त्याच्या कुटुंबालाच त्याचा त्रास आहे. गांजा वाढणारा चांगला, त्याच्या कुटुंबालाच त्याचा त्रास आहे. पण पैसे घेऊन मतदान करणाऱ्याचा अरे अख्ख्या गावाला 5 वर्ष त्रास आहे रे. त्याच्या 1000 अख्खी पार्टी पडते. विठ्ठल सुज्ञ देशाचे सुज्ञ नागरिक आहेत तुम्ही. त्याच्या मागे येऊ नका, इकडे या. वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी. बोंब दिली माझ्या संतांनी पण तिकडं ऐकायला कोणी तयार नाही हो. असत्य शिरीचं लेजन पापा देते अनुमोदन करते. हे संतांचे चांगल्याच्या पाठीमागे जात नाहीत माणसं, वाईटाच्या पाठीमागे ओढाची ओढा चाललाय. जाता वेळी तरी वर्षानं चांगलं काम करावं, पण ते सुद्धा नाही झालं. जाता जाता निवडणुका लागून गेल्या, त्यात सुद्धा बरीच कुटुंब बरबाद झाली. 1000 कुटुंब 5-5 वर्ष अरे मांडी लावून बसायचे आणि इथून पुढच्या पाडापाडीच्या राजकारणात आयुष्यभर ते तट बांधत राहायचं. म्हणून सत्मार्गाला या. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश विश्वाचा.
म्हणून ती निराशी माझ्या तुकोबराने बांधली. बाबा सतमार्गाला चालायचं, आपल्याला चांगल्या मार्गाला चालायचं. अरे ज्या मार्गाला रात्रंदिवस कष्टाच्या यातनेमध्ये सोडून त्या बापाने एवढं घडवलं, त्याच्या विचाराला चालायचे. आणि म्हणून तो बाप आठवतो, आणि म्हणून संतांना आठवला तो बाप. माझे तुकोबराई तर म्हणतात देवा सगळ्याला मिळालं, पण मला दिला असं बाप जगाला कोणाला नाही मिळाला. जगीचा बाप जगात नाही जगी आईचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस यावा. त्याच्या पोटाला आम्ही आलो, खरोखरच भाग्यवान आहे. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले. अरे असा परमार्थावर प्रेम करणारा बाप मिळाला की सदैव त्यानं देव स्मरणात ठेवला. वयचे 90 वर्ष झाले पण देवाचं नाव कधी विसरलं नाही. असं म्हणून एक दिवस हे जाने वाएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कोई चढ़ा सिंहासन पर तो कोई बना जंजीर. तो काया नगर का सौदागर तुझे अपन वतन पे जायचे. ते जीवाला जर हाक दिली देवानं ना, राजा ललकारी अशी दे, हाक दिली साध मला दे. त्यानं हाक दिल्याबरोबर त्या जीवाला साथ द्यावी लागते आणि त्याच्या बरोबर जावं लागतं. जिंदगी उसे हंसकर भुलाना पडेगा, हसत हसत त्याच्या बरोबर जावं लागतं. आणि ते तुकोबरानंतर आम्ही केलं. तो देह देवानं दिला मला, अशा सुंदर देहाचं समर्पण आम्ही त्या परमात्म्याच्या अधीन होऊन केलं, स्वाधीन होऊन केलं, समर्पित होऊन केलं. त्या 5 कर्मेंद्रियाचा आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचा असणार हे 10 अवयवांचं आणि 11व्या तत्वाचं शरीर आम्ही त्या परमात्म्याला बहाल केलं. अभंगाच्या Bye.
दिला पुणेकरी. स्वतःच्या हाताने समर्पण करावं लागतं. स्वतःच्या हाताने ताब्यात जावं. एडे घ्यायचं नाही. तू आल्यानंतर तिथे आक्रोश फार पाहण्यासारखा असतो. त्या आक्रोशात सुद्धा स्वार्थ दडलेला असतो बरं का. सगळी नात्याची माणसं रडतात, मुली रडतात. जो बापाचा स्वाभिमान म्हणून आयुष्यभर नांदते. लेक एक कुलती एक दिली परक्या घरी, जात लाडाची लेक जसा सरी. ती सुद्धा रडते. बाबा माझ्यासाठी एकदा डोळे उघडा ना. तुम्ही म्हणला होता कार्तिकी वारीच्या टायमाला तुला मवन माळ घेऊन. रडू स्वार्थाच येत. पण तिला आठवत नाही आषाढी वारीला आई माळ घालीन म्हणली होती. सगळ्या स्वार्थाच्या आठवणी लक्षात येतात. प्रत्येक जण कोण्या ना कोण्या नात्यानं रडतो तिथं. प्रत्येक जण रडतो. हे पिंड म्हणजे गोळा थोडक्यात. म्हणून भांडण नवरा बायकोचे लागले म्हणतात हे कसा पिंड घडवला आहे ना. म्हणजे पिंड बर का, तो पिंड असतो भाताचा थोडक्यात. आणि इथं सांगितलंय तो शरीराचा पिंड. त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय असतात, 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि 11 स्थित प्रज्ञ मन असतं. या 11 तत्वांचं जे गोळ आहे त्याला म्हणायचं पिंड. आणि तो पिंड देहाचा तो कोब्बराय म्हणतात मी समर्पित केला, वाहिला, देऊन टाकला कोण विश्वाच्या मालकाला. त्याला मी देऊन टाकावं. ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं. भाड्याचं घर असलं तर कुठं खेळ ठोकायचं नाहीत. मोकर घर मालक घर रंगवून घेतो परत. जे त्याचं आहे ते त्याला आहे तसं देऊन टाकायचं. त्यात काही नासधूस करायचा नाही. असं तसं देणं ते वेगळं आणि आहे तसं देणं त्याला म्हणायचं दिलं आपलेकरी. स्वतःच्या हातानं बहाल केलं. देऊन टाकलं मी. देऊन टाकावं. जे ज्याचं आहे ना त्याला देऊन टाकावं. माझ्या जणीनं देऊन टाकलं देवाला. देवा जे तू दिलं ना मी सगळं तुला राहिलं रे. कधी कधी देव म्हणायचं जणे ग तुझं बरं आहे का, तुला चांगलं चाललंय का. तरी माझ्या जणीच्या घरातली चूल पेटत नव्हती तरी जनाबाईला सांगावं देवा जात्याच्या मुखी घाली दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही. तुझ्या कृपेने देवा मला काही होणं नाही. जात्या दळायची माय. आणि म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती फिरली बरं का. फार गुणगान गायला. चला झाड त्याला जास्वंदाचं झाड. फार सुंदर सुंदर ओव्या असायच्या. त्या अगदी स्वरबद्ध केलेल्या, वचनबद्ध केलेल्या. त्या वचनामध्ये माझ्या कविता बांधली माझ्या आईनं, बांधली माझ्या आजीनं. सगळ्यांचं गुणगान गायची त्या काळी. त्या बंधूला कधी माहेरात विसरली नाही ती. नांदायला गेलेली बहीण भावाला विसरत नव्हती. ते जात्या भोवती कविता फिरायची. झोपी गेला गायत्या कपिली बंदी माझा जागा केला. सगळ्या आठवणी दडलेल्या असायच्या तिथं. वाटचार वाट सेरा काय बघतो खेळाला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. सदैव आठवणी जगून असायच्या. त्या काळी कोणी कोणाला विसरत नसायचं. तशी माझी जनाबाई देवाला विसरत नसायची. पण घरी संशय आला बरं का. आता ही लव्ह स्टोरी काय आजची नाही, 800 वर्षापूर्वीची. यातला नायक अमरावती त्या सोलापूर जिल्ह्यातला नायक आहे आणि अमरावती जिल्ह्यातली नायक आहे. प्रेयसी अमरावती जिल्ह्यातली पण प्रियकर सोलापूर जिल्ह्यातला आहे. म्हणजे त्या काळी मेळ कसा बसला असेल. मेळ बसला कुसुमाग्रजांच्या त्या कवितेच्या ओळीप्रमाणे. अरे प्रेमकर भिल्लासारखं बाणावर टोकलेलं मातीमधून उघडून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं ते जनाबाईचं प्रेम. ती जनाबाई माझी परभणीची होती. मग ही त्रिकोण प्रेम जोडी परभणीची जनाबाई, अमरावतीची रुक्मिणी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरचा परमात्मा. एवढी त्या काळी नावारूपाला आली. जात्यावरच्या ओव्यांमध्ये माझ्या मायेनं ती टिपली. जात्यावरच्या ओव्यांमध्ये माझ्या बहिणाबाईनं ती टिपली. जात्यावरच्या ओव्यांमध्ये माझ्या आजीनं ती टिपली. ज्याचं आहे त्याला समर्पित करायचं याच्यावरती मी बोलतो. देव ज्यावेळेस
घरी गेला त्यावेळेस रुक्मिणीने लोणी घेतलं आणि लोणी त्या पायाला चोळलं. रुक्मिणी चोळी ती हो पाय देवा पायाला हो खरं बोला देवा आता जण तुमची व कोण जरा तुमची कोण आहे ती तिला सारखी विचारायची जण कोण नाही ग माझी पोरकी पोर आहे ग जण कोण नाही माझी जशी दुधाची साखर जनारामच ग पाखरू माझ्या वस्रीला ग पर माझ्या वस्रीला येऊन जाणार ती रांचं पाखरू जमीला अंतर देऊ नको. त्यावेळेस देवीला म्हणावं त्या रुक्मिणीला केली शेज फुलांची तरी मन तुमचं फळ रत्नजडीत शालीची बळ तुम्हाला पाट्याचं बळ माझ्या रत्नजडीत शाल सोडून तुम्ही त्या जमीच्या लेपाट्याकडे कपाळताय तरी तुम्ही म्हणताय माझं तिचं काय नाही. अरे हजारो साड्या माझ्यासाठी आणाव्यात त्यातल्या 5 मी निवडून काढले की तुम्ही माझ्या हातात हिसकून घ्यावेत आणि तुम्ही सांगाव त्या जणीसाठी आणल्या होत्या. तुपात लावून मी 5 पोळ्या केल्या तूप लावलेल्या पोळ्या त्यातल्या 3 पोळ्या तुम्ही उपरण्यात बांधला आणि जणीला घेऊन गेला. जे काय तुम्हाला आवडतं ते सगळं जणीला नेलं आणि तरी म्हणतं तुमचं काय नाही. शेवटच्या त्या वेळीमध्ये ती रुक्मिणी सांगते मी तुम्हाला पकडलंय आणि म्हणून मी सांगते जणीचा तुम्ही नाच सोडून द्या आणि या जणीने माझ्या संसारात कालवलेल्या विषयापासून मला मोकळं करावं. ती जनाबाईला दूषण देत आणि देवाला दूषण देत ती रुक्मिणी म्हणते सांग मध्ये बोल तुमच्या धोतराच्या सोग्याला जमीच्या डोळ्याचं काजळ म्हणून मी ओळखलं बरं का. तुमच्या धोतराला तिच्या डोळ्याचं काजळ लागलं होतं. सांगा बरं मी कधी काजळ लावते. आता ते एवढं करते प्लकिंग करते ब्लिचिंग करते फेस वॉशिंग करते पण कथा 800 वर्षापूर्वीची रुक्मिणी म्हणली मी काजळ कधी लावत नाही आणि धोतराला तुमच्या काजळ कशाचं डोळं डबलबलं देवाचं ग म्हणजे जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतील ग पण जणीसारखी साधना कोणी केली नाही. जे आहे त्याचं एक दिवस समर्पण करावं लागतं. पिंड पदावरी दिला फुले करी सोडून दिलं देवा तुझं ना याच्यात मला मन घालायचं ना विठ्ठल. तू पिंडदान माझ्या तुकुंबऱ्याने केला स्वतःच्या हाताने केला स्वतःच्या हातानेच करावं लागतं. यात कुणी येत नाही. नोकरी नसलं तर एकरभर कुणाला तरी देऊन ते शेवटचं अग्नी द्यावा लागतो. अरे ज्याच्यासाठी कमवलं त्याला शेवटी टोंबा घेऊन पेटवून द्यावं लागतं. बाप असून सुद्धा विचार करत नाही तो समर्पण आहे. शेवटी ज्याच्यासाठी करून ठेवलं त्याच्याच हातानं देहार्पण करावं लागतो त्या अग्नीला. ते मी केलं म्हणून तो खूप बरं म्हणतात अरे त्या उपकारामधून ती ऋणवैपंडी खुनवंगी मी आपल्याच उत्तीर्णता लागी भक्ताच्या तनुते विपरीचर्या करी त्या ऋणातून उतराई होण्यासाठी ते पिंडदान मी माझ्या स्वतःच्या हाताने केलं आणि हे गयामाय मी माझ्या बापाच्या उपकारामधून कुठेतरी उतराई झालो. अभंगाचे
परमार्थातलं केशर ज्याला म्हणतात ना, अशी गुन्हे टाळकरी बरं का. पोरं गोरी हवीत म्हणून गरोदर महिला केशर खातेत. 800 रुपये ग्रॅम आहे ते. परमार्थातले हे मौल्यवान केशर गुन्हे गायक असतात. पण आपलं गाणं काय साधं, आपले 10 रुपयाला 5 रताळे. आपण काय गावं नाही, अशा गुन्हेंनी गावं. काय काय ठिकाणी साथ देतात, काय काय ठिकाणी साथ देत नाहीत. सिस्टीम चांगली मन ऐकून नाही, म्हणाय चांगली सिस्टीम काय नाही शेणी. काय काय हातात धरून माईक, काय काय बादलीवर वाढून त्यात माईक अडकवलेला. काही ठिकाणी व्यवस्था चांगली तर अवस्थाच चांगली होत नाही. गुळ पोरग बसवलं ते आधी नाकात बोट घालायचं मग गुळ द्यायचं. कसा महाराजांनी गुळ खाव, अशी काय काय ठिकाणी अवस्था असते. काय काय ठिकाणी सुंदर सिस्टीम, माणसं अजिबात प्रमाणच देत नाहीत. चांगले गायक होते बरं, काय का ठिकाणी प्रमाणच देण्यात अजिबातच. मध्ये कीर्तन झालं, मी म्हणलं सुंदर नियोजन केलं, सुंदर कार्यक्रम पार पडला, पण एकाही टाळकरांमध्ये आधी प्रमाण दिलं. याचा मला खेद वाटतो. कीर्तन संपताना एक जणाला नको खेद करू कोणत्या गोष्टी. माझे झाले गावावर फिटले पितरांचे ऋण, त्या आईचं ऋण फेडावा, बापाचं ऋण फेडावं बरं का आपल्या हातानं. कोण फेडणार त्यांचं, तुम्ही नाही ऋण फेडलं तर. अरे चारित्र्य संपन्नतेचा त्याग करून त्या आईनं स्वतःची असणारी शरीराची ठेवण बदलली लेकराला जन्माला घालण्यासाठी. 50 वर्षाची बाई असू द्या तरी बालवाडीच्या पोराला शिकवण्यासाठी दार बंद करून कव्हाना नाचते बर का. त्याला शिकवावं म्हणून आई तशीच आहे. आई तुझी गप्पी माझ्या हाता साचली, आई ओली डाळांतेन उभ्या फडात नाचली. आयुष्यभर नाचण्याचं काम करते. म्हणून माहेरात माईला इतकं प्रेमानं जपलं जातं, फार जपलं जातं. फार आवड आहे तिची. अशी सुंदर गाणी गाणारी ती स्त्री पाहिली एका साधूनं आणि म्हणला, काय ग लागलं माहेर 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 माहेर, काय त्या माहेरात तुझ्या दिवसभर झालं गुणगुण गुणगुण लावली. काय म्हणली, माहेराचं तुला एवढाच पुळका होता तर कशाला सासरला आली, तिकडे माहेरातच राहायचं होतं ना. त्यावेळेस ती कवीची ती मालकीन म्हणली, आई करायचं बहु दुःखाचं सासर तरी नांदळते नातेथ मिळते लेकीला माहेर. सासरात का नांदली ते योग्याला कळणार नाही, ते जोग्याला कळणार नाही. ते माझ्या आज्ञेने आईनं सांगितलं का मी नांदले, तर आपोआप माझ्या लेकीला माहेर प्राप्त व्हावं. माहेराची निर्मिती करण्यासाठी दुःखाच्या खाईत आई सासरात नांदते. विठ्ठल म्हणून नांदते. अजून एक वर्णन केलं, माझ्या म्हणता म्हणता ओठाला ग ओठ भिडे, सासू म्हणता म्हणता त्यात किती अंतर पडे. सा म्हणताना पार तोंड वाजत बरं का. तिथे काय तोंडात त्या ओठाला ओठ लागत नाही, माय म्हणताना ओठाला ओठ चिटकतो. ते अंतर सांगितलं तरी तिथे राहिले. कशासाठी, त्या मुक्ततेसाठी, त्या ऋणातून मुक्त हो. माझे तुकोबराने असाच दुःखरूप संसार अनुभवला, उपभोगला आणि सांगितलं, बाबांनो यातून मुक्तता मिळवायची असेल तर ते घ्या बरं का नाव. ते तुम्हाला कळणार नाव, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते सोपं नाव आणि सोपं घ्या, जास्त अवघडात नका चलू, सोलपया पुढे चला जाऊ.
सोप्यात शिकायचं हो. जास्त अवघडातलं नाही शिकायचं. अगदी समाधीला तुम्ही बसवून घरी ती तुमच्या गुरांनी लोकांचा गहू खावा असला नाही उद्या करायचं. समाधीवर बसून सोपीवर नामा सांगितले संते टाळ दिंडी हाती घेऊन नाचार काय समाधीचे सुख सांडावडणे ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ते सुद्धा सुख ओवाळून टाकावं इतकी नाम साधनेत ताकद आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भरे कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा ते नाव सदैव घेत राहो आणि तेच माझ्या तुकुब्बराने नाव घेतलं तर गोडपण असं कधी मिळत नाही हो. ते घेतलं तरच मिळतं. याच्यासाठी केला होता विसावा पावण्याचे क्षण आहेत. तसं प्रेम करा. अरे म्हणून त्या गायीनं जसं वासरावर प्रेम केलं तसं माझ्या मायबापानं माझ्यावर प्रेम केलं. तसं त्या मायेनं लेकरावरती प्रेम केलं. अरे जसं पक्ष्याने त्या पिलावरती प्रेम केलं तसं देवा तू माझ्यावरती प्रेम केलं. तसं माय बाबा तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं आणि म्हणून तुमच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे. माझ्या नामदेवानं सांगावं देवा जसं प्रभात चारी या सिद्धा